श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 16 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी. तशी तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही तिथी येते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थी तिथीचं महत्व हे वेगवेगळं देखील असतं. तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षी येणाऱ्या चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी या नावाने देखील ओळखलं जातं. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी तिथी ही साजरी केली जात असते. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा सेवा प्रार्थना केल्याने आयुष्यातील सर्व दुःख अडीअडचणी भांडणे क्लेश हे दूर होतात. त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्ती होते. संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. जीवनात सुख समृद्धी येते. अशा या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ जो आहे तर तो 15 फेब्रुवारीला रात्री 11:52 सुरू होणार आहे आणि 17 फेब्रुवारीला रात्री 2:15 समाप्त होणार आहे. तर उदय तिथीप्रमाणे आपल्याला 16 फेब्रुवारीला ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती व्रत करायचं आहे आणि साजरी करायची आहे. तर यंदा या द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोग तयार होत आहे. हे अतिशय शुभयोग मानले जातात. यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जात असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे. रविवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु 11 तांदूळाचा हा जो अत्यंत प्रभावी उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. या उपायाने साक्षात गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त 24 तासामध्ये पूर्ण कर. जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल. तर असा हा 11 तांदूळाचा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रमुख देव आणि प्रथम पूजनीय देवता मानले जातात. त्यांना विघ्नहर्ता सुखकर्ता दुःखहर्ता बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते. गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धन संपत्ती बुद्धी समृद्धी यामध्ये वाढ होत जाते. तसेच गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता देखील मानलं जातं. जो व्यक्ती मनोभावे अनन्यसाधारण गणपती बाप्पांची पूजा सेवा प्रार्थना करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना इच्छा नक्कीच पूर्ण होतात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही रविवारी दिवसभरामध्ये कधीही केव्हाही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तुम्हाला या उपायासाठी 11 अखंड तांदूळ घ्यायचे आहे. हा 11 तांदूळाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर इच्छापूर्ती उपाय आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि तुम्ही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट मेहनत प्रयत्न करत आहात तरीही तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमचं एखादं जर काम महत्त्वाचं आहे आणि ते रखडलं गेलं आहे, तुम्ही 100% प्रयत्न करताय तरी देखील ते तुमचं काम पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी अडथळे येतात, ते पूर्ण होत नाही, अडचणी येत असतात, पुन्हा ते काम तुमचं अपूर्ण राहतं किंवा तुमच्या मनामध्ये नोकरी प्राप्तीची इच्छा आहे आणि धन
प्राप्तीची इच्छा आहे किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल किंवा एखादं कर्ज आहे, त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल, तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो 11 तांदूळाचा उपाय आहे तर तो आवर्जून उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। जो व्यक्ती या दिवशी मनोभावे गणपती बाप्पांसाठी हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या मनातील फक्त 24 तासातच कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण बाप्पा करणार। आपल्याला काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचामृत, पंचगव्य किंवा हळद देखील टाकायची आहे, गुलाबजल टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर तुम्हाला तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पाण्याचा शिलकावा देऊन। यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे जास्वंदाचं, त्यानंतर दुर्वा अर्पण करायचे आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, मोदकाचा नैवेद्य अर्पण करू शकता। यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। आता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 तांदूळ लागणार आहे, अखंड तांदूळ घेताना आपल्याला अखंड घ्यायचे हे, ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे आपल्याला अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे। त्या तांदूळावरती थोडंसं हळदी कुंकू टाकून ते तुम्हाला लालसर अक्षदा करायचे आहे, म्हणजेच त्या तांदूळाला तुम्हाला अक्षदा तयार करायच्या आहेत। यानंतर हे तांदूळ एका वाटीमध्ये घेऊन आपल्याला गणपती बाप्पांसमोर आसनावरती बसायचं आहे। हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे, हे जास्वंदाचं फूल बाप्पांसमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर या 11 तांदूळामधला तुम्हाला एक तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक मंत्र मी तुम्हाला जो सांगते तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। तर मंत्र असा आहे, इदम अक्षतम ओम गणपतये नमः, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। यानंतर एक तांदूळ जो आहे तर तो गणपती बाप्पांसमोर जे आपण जास्वंदाचं फूल अर्पण केलेलं आहे तर त्या पानावरती हे अर्पण करायचं आहे। यानंतर परत आपल्याला दुसरा तांदूळ हातामध्ये घ्यायचा, परत इदम अक्षतम ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा, परत दुसरा तांदूळ त्या फुलावरती अर्पण करायचा। असं तुम्हाला 11 वेळा हा मंत्र पठण करायचं आहे आणि हे 11 तांदूळ गणपती बाप्पांसमोर त्या फुलावरती अर्पण करायचे आहेत। यानंतर आपले दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे, जसं की ओम गणपतये नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचं देखील पठण करू शकता। आणि तुमच्या मनात जी काय कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे। यानंतर तिथे बसून आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। पठण करताना फलश्रुती आपल्याला पठण करायची आहे आणि यानंतर 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र परत एकदा सांगते, ओम गणपतये नमः। एकदा तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केली आहे तीच इच्छा तुम्हाला पूर्ण होण्यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे, साकडं घालायचं आहे। आता हे तांदूळ तुम्ही अर्पण केल्यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर बाप्पांसमोर ठेवायचे आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे। आता शक्यतो लाल कागद जर तुम्हाला मिळाला तर लाल कागद घ्या, आपण जो संचुरी पेपर असतो तर तो घेण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर त्या कागदामध्ये तुम्हाला हे 11 तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे आणि त्याची एक पुडी तयार करून हे तुमच्या जवळ ठेवायचे आहे। जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे तांदूळ नेहमी तुमच्या पर्समध्ये, खिशामध्ये, पॉकेटमध्ये ठेवायचे आहे। जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळी ते तांदूळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा जो 11 तांदूळाचा उपाय आहे तर तो तुम्हाला रविवारी
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। उपाय अत्यंत प्रभावशाली आणि सोपा असा आहे। तर उपाय तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण जी इच्छा असेल तर ती नक्कीच बाप्पा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। आणि बाप्पा तुमच्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर बाप्पा ती नक्कीच पूर्ण करो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। कोणतीही सेवा उपाय मनोभावे केले तर आपल्याला त्याचं फळ 100% निश्चितच प्राप्त होत असतं। म्हणून आपल्याला उपाय करण्या अगोदर आपली श्रद्धा मनापासून आपल्याला तो उपाय करायचा असतो। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ